ना कशा सर्वजण मजेतच असतात. आज मला ना आंघोळीला खूप उशीर झाला. कारण का आमच्या इकडे एक जण काय म्हणाले, त्याला कापसाने त्या मांजरांना त्याच्या पिल्लांना कापसाने दूध पाजा. तर त्यांना मी पाजत होते, परंतु त्यांनी डोळे पण उघडले नाहीत अजून. आणि एक पिल्लू तर खूप ओरडत आहे. आता काय करणार मी? थोडं थोडं थेंब 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 असं कापसाने त्यांच्या तोंडात दूध टाकत होते. त्यामुळे आज खूप उशीर झाला. बघू आता किती जगतात किती मरतात ते काय आता आपल्याला माहिती नाही. मी कशी एवढा प्रयत्न करते मी. रात्री पण मी त्यांच्याकडे लक्ष ठेवूनच होते. तर असं मी हे तुम्हाला का सांगते आहे, कारण का त्यांची आई वारलेली आहे काल. त्यामुळं ते पिल्लं फार 5 पिल्लं आहेत. त्यामुळं मी तुम्हाला सांगते. सांगण्याचा काही माझा उद्देश नाही आहे की आपल्या घरात असल्यावर बाहेर कुठं झालं असतं तर मला काही कळलं असतं, पण त्या मांजरीला मी पावसामुळं घरात आसरा दिला होता. त्यामुळं मला हे सर्व गोष्टी सांगायला. बरं असू द्या, चला जाऊ द्या. ते परवाच्या दिवशी काय झालं म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये आमच्या एका नातेवाईकांच्या मुलाचं आणि त्यांचं घरगुती असं छोटं मोठं भांडण झालं. भांडण झाल्याच्यानंतर त्याचा मला फोन आला. त्याने मला सर्व सांगितलं, असं असं झालं, तसं तसं झालं. मी त्याला एकच सांगितलं की बाबा ते तुझे कोण आहेत? आईवडील, आणि तू त्यांचा मुलगा आहेस, तर तुम्ही आपसातच सोडवून घ्या. झालं असेल रागाच्या भरात होतं, माणूस एकमेकाला काही बोलून जातं, परंतु आम्ही त्याच्यामध्ये काहीच करू शकत नाही. तर तुमचा घरगुती मॅटर आहे तो तुम्ही सॉल्व करू शकता. येस ना? बरोबर आहे. तर हे असं आहे माझं वागणं. कारण का आपण जास्त कोणाच्या डीपमध्ये जायचं नाही. डीपमध्ये गेलं की इकडून पण शिव्या तिकडून पण शिव्या. आपल्या घरच्या भाकरी खाऊन का लोकांच्या शिव्या खात बसायची, आहे की नाही? तर असंच आहे बघा, आणि असंच तुम्ही पण करा. धन्यवाद.